पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं पलटवत राहणे म्हणजे आयुष्य. अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालायची हिंमत ठेवावीच लागते. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. एवढ्या लवकर तुम्ही कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. हातावर विश्वास ठेवून कष्ट करणाऱ्याला कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असते. ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने ऐकायचे राहून जाते. मनाने एवढे चांगले रहा की तुमचा विश्वासघात करणारा पण आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैन माणूस तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगतो. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणेच योग्य आहे, कारण पूर्ण सत्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक असते. प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो. किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्याला ही मन असते. एका थेंबासारखे जीवन असते मनुष्याचे, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.